मंडळी का राम 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 राम. एकाला दोघं, दोघाला तिघं, तिघाला चौघं झालो. चौघं झालो म्हणल्यानंतर बाकीच्या ज्या कोणाच्या ध्यानात नव्हतं, पण त्यांच्या ध्यानात येणार टुनिंग देखील द्यायला. चौघं जण झालो, पण आपल्या जीवाभावाचा मित्र तर कोण म्हणायचं ध्यानात नव्हतं. मीच म्हणलं की आपल्या जीवाभावाचा मित्र म्हणजे नांदा पाटोळे. नांदा पाटोळ्याला बैठकीत घ्यायचं नाही, त्याच्या संग कोणी बोलायचं नाही. तो येईल राम राम करल, त्याला कोण राम राम करल त्याच्या आईला नामागड तो लागल म्हणलो पहिल्यांदा. का तिथनं आतनं ती हसली दोघं चौघं जण रेकॉर्डिंगला बसलेले. हां ती काचत ना अशी बोटं करून मला म्हणली हां हां हीच करा म्हणली, हीच करायचं बघा पाटोळे. मग काय तिथनं रिपीटच सुटलं नाही की माझं. म्हणजे दोन बायका फजित एखादा निर्माता तुम्हीच आहे म्हणाला. हां सगळी म्हणजे माझ्या ध्यानात बसलं ना. मी लहानपणी बघायचो ना बसून शेना, तेव्हा मला तमाशात प्रवेश नव्हता, पण ध्यानात ठेवलं मी ऐकून ऐकून. मग ही पहिलं मेन माणसाचं उचल. मग उचलल्यानंतर राम राम म्हणलो. जीवाभावाचा मित्र तो येईल आपल्याला राम राम करल, त्याला जो कोण आपल्यापैकी कोण त्याला राम राम करल त्याच्या आईला नामागडतो लागल. तितक्यात आमचा भाऊ वामन पाटोळे म्हणला नामागडतो म्हणजे गोविंदा पाटोळे ही काय रे भानगड. अरे ही राणीच्या बागातलं गेंड जित्राब आहे. बर 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 आईला भारी काम काढ. चला आपण ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये तंबाखू जिडा तोंडात टाकू, सगळ्या फरशा घाण करू. हां म्हणजे सकाळपारी कोतवालाला काम लागलं. हे येवतूर आनंद दादा लयच हसलं. मग गेलो आपलं बसलो ओळेनं. आला राम 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 राम. कोणी कोणी ते सांदं घेतलं. गोंदा तुझ्या रानात काय केलं. मग मी म्हणलं लसूण केलता. काय झालं. सगळी रताळ झाली. मग त्यांनी कानपाडी धानायची. मग रताळ अरे तसं नाही जोडधान्य केलतं, लसूण टाकला होता रताळात म्हणून चिना असं. मग अशी कॉमेडी झाली आणि शेवटला सगळ्यांना राम राम करते ती, पण कुणीच राम राम केलं नाही. पुन्हा शेवटी नंदा पाटोळे वैतागून म्हणतो आईला आम्ही किती जीवाभावाचे मित्र असताना मी यांना राम राम करतोय. मी एखाद्या वेळेस जर यांना नसलो दिसलो तासभर आणि कधी दिसलो का येऊन माझ्या गळ्यात पडून शेना मला मिठी मारते तिनं आज मला होऊन बोललं नाही याचं कारण काय. पण आपल्या जीवाभावाचा मित्र तो गोविंदा पाटोळे त्यालाच राम राम करायचे. एक वेळेस बोलला तर खरं, नाहीतर आपल्या आपण निघून जाईल. मग शेवटी मला राम राम गोविंदा पाटोळे. कमी लगेच राम 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 केला. राम राम केला कारण सगळे चौघजण म्हणली वामन पाटोळे, बाळू पाटोळे, वामन पाटोळे, बापू पाटोळे म्हणली तुझ्या आईला नामागडधू लागला, तुझ्या आईला नामागडधू लागला, तुझ्या आईला नामागडधू लागला म्हणला. आम्ही शेवटी म्हणलं लागू द्या बाबा, लागू द्या. अरे तुम्हाला काय माहीत आहे का. तर काय रे नामागडधू बाजाराच्याच बाचं नाव आहे.